नमस्कार मंडळी, रामराम. वहिनीला जे पण भांडे वस्तू वगैरे आले होते ते पूर्ण आज आम्हाला घरामध्ये ठेवायचं होतं. तर पहिले आम्ही आता टी व्ही अनबॉक्सिंग करत आहोत. तर टी व्ही वॉलवरती लावून मस्त टी व्ही ऑन करून पाहिलं आम्ही, म्हणजे कशी आहे काय नाही. तर टी व्ही वगैरे पण छान आहे. वहिनीला स्टीलचे भांडे काय काय दिले आहे ते पूर्ण काढून घेतलं. देवाचे मूर्त्या समई वगैरे पूर्ण साईडला काढून घेतलं. बाकीचे जे पण मोठे भांडे असतात ते पूर्ण आम्ही घरामध्ये वरती ठेवलं. बाकीचे जे पण बारीक वस्तू आहे ते पूर्ण आता बेडमध्ये ठेवणार आहोत. पहिले बेड पूर्ण सेट करून घेतलं. आई, वहिनी, चिकलू सगळ्यांनी मिळून पूर्ण बेडमध्ये पूर्ण भांडे वगैरे ठेवत होती. चिकलू पण छान मदत करत होती. पूर्ण भांडे वगैरे ठेवून झाल्याच्या नंतर बेड वगैरे पूर्ण सेट करून घेतलं. आणि आम्ही लग्न झाल्याच्या नंतर म्हणजे 4-5 दिवसानंतर आम्ही गेलतो देवदर्शनाला. म्हणजे आमच्या गावाजवळ एक आडेली म्हणून आहे, देवीचं मंदिर आहे. तर आम्ही लग्न झालं तर आम्ही पहिले तिथेच दर्शनाला जातो. आम्ही बकरे वगैरे कापतो. आम्ही तोच जेवणाचा पूर्ण कार्यक्रम होतं. पहिले मी आणि माझी बहीण आम्ही निर्मलला गेलतो हॉस्पिटलला. बेबीची तब्येत बरोबर नव्हती. मग तिला हॉस्पिटल वगैरे दाखवून मग आम्ही आलो होतो आडेलीला. जेवण वगैरे करून मग आम्ही निघालो घरी जाण्यासाठी. तर बेबी मस्त मावशी जवळ झोपली होती. आणि कार्यक्रम वगैरे पण खूप छान झाला. आवडला का ब्लॉग लाईक करा, शेअर करा. नवीन कोणी पाहत असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा, फॉलो करा. बाय.